जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. यांना पण उद्याच ऑडिशन ठेवायची होती आणि ती पण पुण्याला. काय करू मी उद्याच्या मीटिंगचं? एमडी मानस की सिंगर मानस, कोणाचा ऐकू? वैदेहीला फोन करतो, ती नक्की काहीतरी सोल्युशन देईल मला. बोल रे. अगं बोल, काय एक प्रॉब्लेम झालाय. काय रे, काय झालं? अगं तू ज्यांना माझी क्लिप पाठवली होतीस ना, त्यांचा फोन आला होता मला. अरे मग इथं चांगली न्यूज आहे ना, त्यात प्रॉब्लेम काय आहे? अगं ते मला ऑडिशनला बोलावतायत. अरे मग जा ना. अगं ऑडिशन पुण्याला आहे. त्यात काय आहे, 3-4 तास लागतील, येशील तू पटकन. अगं तसं नाही, उद्या आपल्या ऑफिसमध्ये एक मीटिंग ऑलरेडी प्लॅन्ड आहे आणि गव्हर्नमेंटचे एक ऑफिसर येणार आहेत ऑफिसमध्ये, आणि मी ती मीटिंग मिस नाही करू शकत. म्हणजे जर का मिस केली तर त्यांचा इगो हर्ट होईल आणि मग नंतर ते कोऑपरेट नाही करणार. आणि हे ऑडिशनवाले पण, त्यांना पण उद्याच ऑडिशन घ्यायचे, नंतर ऍडजस्ट नाही करू शकत. मी काय करू कळत नाहीये. ऐक ऐक ऐक, सगळ्यात आधी तू पॅनिक होऊ नकोस. म्हणजे तुला हे म्हणायचंय की दोन्ही गोष्टी तुझ्यासाठी तितक्याच महत्वाच्या आहेत, राईट? हो. आणि तुला दोन्ही गोष्टी एकत्र अटेंड करता येणार नाहीयेत, राईट? हो. पण समजा दोन्ही गोष्टी मॅनेज होत असतील तर? वैदेही कसं शक्य आहे? मी तिकडे पुण्याला असताना ऑफिसमध्ये मीटिंग कशी अटेंड करू? हो, ऐक ऐक ऐक, पॅनिक होऊ नकोस. हे बघ, तू जा पुण्याला ऑडिशनला आणि उद्याची मीटिंग मी अटेंड करेन. अगं वैदेही, पण अगं मीटिंग मध्ये खूप महत्वाचा इश्यू डिस्कस करायचा आहे आणि त्यांना सगळं प्रोजेक्ट एक्सप्लेन करायचंय आणि त्याची तुला काहीच माहिती नाहीये. अरे हो, एक काम कर ना, तू मला सगळी माहिती ईमेल कर, मी वाचून घेते. मी सुद्धा थोडं ऑनलाईन रिसर्च करते आणि माझं एक प्रेझेंटेशन तयार करते. आणि बाकी रात्री घरी आल्यावर तू मला त्या मीटिंग बद्दल सांगच. हे बघ मानस, तू नको टेन्शन घेऊस. मला असं वाटतं की मी हे मॅनेज करू शकेन. तू जा बिंदास ऑडिशनला. थँक्यू वैदेही, थँक्यू सो मच. तुला माहितीये माझ्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरचं एकच सोल्युशन, वैदेही. बरं चल आता कामाला लाग, घरी आल्यावर बोलू. बाय. ओके, बाय.